के लिए आप लोगों ने शुरुआत की थी और ये पहला साल है कि जिसमें सारे लोग अप्लाई कर सकते हैं, तो पहले जर्नी के बारे में बताइए हमें। यस, 25 years बैक हम लोगों ने ये संस्था की शुरुआत की अँड दॅट वॉज द डे 8 मार्च 1997. आणि त्यावेळेला पुन्हा माधवराव गडकरी जे लोकसत्ताचे संपादक ते हजर होते आणि आमच्या उद्योगिनी रजनीताई दांडेकर ज्या कॅम्लिनच्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या त्या दोघांच्या हस्ते आमचं आम्ही उद्योगिनीच्या पुस्तकाचं म्हणजे मॅगझिनचं उद्घाटन झालं. आणि त्यावेळेला पुन्हा पुष्पाताई त्रिलोकेकर होत्याच आणि स्वामी स्वरूपानंदांच्या आशीर्वादाने आम्ही 25 वर्ष प्रॉब्लेम्स आर देर. आता या 2 वर्षी तुम्हाला माहिती आहे की प्रॉब्लेम आले, परंतु हॅपी टू शेअर विथ यू की या 2 वर्षात आम्ही एक वेगळं हे केलं. कारण आत्तापर्यंत आम्ही प्रिंट मीडियात होतो, तर आत्ता या 2 वर्षामध्ये आम्ही ऑडिओ व्हिज्युअल मॅगझिनमध्ये होतो. म्हणजे ही गोष्ट आम्ही काळानुरूप बदललेली आहे. ॲक्च्युली काय असतं, नेहमी आपण कुठलीही गोष्ट झाली तर त्याला आपण त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. आणि हे काम मला वाटतं उद्योगिनीच्या नात्याने आमच्या महिलांनी पण खूप छान काम केलं. ॲक्च्युली वेगवेगळ्या, कारण आमच्या महिला औरंगाबादला आहेत, मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, सगळीकडे आहेत, नाशिकमध्ये आहेत. यांनासुद्धा आम्ही ऑनलाईनवरती मिटिंग्स घेत होतो आणि त्यावेळेला प्रत्येकीने वेगळ्या तऱ्हेने ग्रुप्स फॉर्म केले त्यांचे आणि त्या ग्रुप्सनी संघटितपणे होऊन काम केलं. त्यामुळे कोणीही महिला आमची घरात बसली नाही. उलट मी फिगर्स सांगितल्या तर तुम्हाला नवल वाटेल. काही ठिकाणी औरंगाबादसारख्या छोट्यात छोट्या गावात, छोट्यात म्हणजे कम्पेअर टू मुंबई औरंगाबाद छोटे आहे, तिथेसुद्धा आमच्या 15 महिलांनी मिळून संघटित होऊन अगदी पेशंट्सना डबा देण्याचं काम अप्रतिम पॅकिंगनी दिलेलं आहे. आणि त्यांची म्हणजे सर्व्हिस देण्याची, कारण इट इज अ सर्व्हिस इंडस्ट्री. आणि तेव्हा त्या 14 बायका काही ह्या फूड इंडस्ट्रीमधल्या नव्हत्या, पण म्हणतात ना ग्रॅब द अपॉर्च्युनिटी, तसं आमच्या एका उद्योगिनीला वैद्य मॅडमना खरं त्या फील्डमधल्या होत्या, पण 14 भगिनींनी वेगवेगळ्या ठिकाणी एरिया वाईज वाटून घेतलं आणि स्कूटरनी डिलिव्हरी करत होत्या. आणि जसं विमानामध्ये पॅकिंग असतं, कारण ते पेशंटचं तुम्ही घरी नाही आणू शकत डबे, तर अशा वेळेला पॅकेजिंगमध्ये पण चांगलं करून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. तसंच पार्ल्याच्या भगिनींनी 25 भगिनी एकत्र आल्या आणि त्या 25 भगिनींनी एकत्र होऊन काम केलं. तर अशा तऱ्हेने नागपूरच्या आमच्या भगिनी त्यांनी एकत्रितपणे काम केलं. अशी उदाहरणं देता येतील. त्यावेळेला आम्ही ऑनलाईन मीटिंग्स तर घेतल्याच, परंतु त्याच वेळेला आमच्या आणखीन 2 गोष्टी झाल्या ज्या पॅन्डेमिकमध्ये झालेल्या आहेत. आमची स्वतःची यूट्यूब चॅनल सुरू झालं त्याच वेळेला. त्या यूट्यूबवरती तुम्ही बघाल तर आमच्या सगळ्या जुन्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पुन्हा ही जी मॅगझिन्स काढली तीसुद्धा मॅगझिन्स यूट्यूबवरती आहेत. नंतर आमचं ऑनलाईन मार्केटिंग पण सुरू झालं. म्हणजे या गोष्टी नवीन गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत, पुढे जायला पाहिजेत. ऑफकोर्स प्रॉब्लेम्स आर देअर, परंतु प्रॉब्लेम्स असताना कोणीही आमची महिला घरात बसली नाही, हे महत्त्वाचं. त्यामुळे 25 वर्षात प्रॉब्लेम आले तरी महिला खंबीरपणे काम करत होती. आणि आत्ताचं जे तेव्हा आम्ही अवॉर्ड देत होतं हे फक्त महिलांशी रिलेटेड, म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतं होतं. त्यामुळे महिलांची रिलेटेड पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम अजूनही पुढच्या वर्षी पण तो असणार आहे. मार्चमध्ये 8 मार्चच्या आधीचा रविवार तेव्हा आम्ही करायचो. आणि आता मात्र AUPBX म्हणजे आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज यातर्फे आपण 21 वेगवेगळ्या कॅटेगरीजना अवॉर्ड्स देतो. आणि हे पुढच्या जनरेशनचं काम आहे. आता शी विल बी एबल टू एक्सप्लेन इफ यू वॉन्ट. और जैसे इस साल जो है मेंस के लिए भी ओपन है ये, तो क्या कहना चाहेंगे, क्या थॉट प्रोसेस था, क्योंकि 25 साल आप लोगों ने वुमेन्स के लिए किया और अब सारे, तो उसके पीछे क्या थॉट प्रोसेस? So when we started our March का conference, what used to happen is we used to get calls कि actually ना मैं मेरे वाइफ तो आएगी पर उनके साथ मैं भी आ सकता हूँ क्या. So all the men also used to ask even I want to attend this conference, and then at that time we say कि there should not be any discrimination. So we used to allow them to come, but then they used to come as an audience. They were not able to participate or nominate themselves. तो इस बेसिस को हम लोगों ने जस्ट कंसिडर किया एंड देन वी सेड कि व्हाई नॉट ओपन अ प्लेटफॉर्म विच इज़ देयर फॉर ऑल, नॉट जस्ट मेन वुमेन बट ओनली ऑल्सो फॉर मेन. तो वो दिमाग में था वेयर वी सॉ दैट इवन मेन वांट टू जॉइन उद्योगिनी एंड यू नो
नॉट जस्ट बिकॉज ऑब्वियसली इट इज़ द इंफॉर्मेशन विच दे आर गेटिंग. सो उसके वजह से वो लोग भी इंटरेस्टेड थे टू ज्वाइन द ऑर्गेनाइजेशन. सो दैट इज़ द रीज़न वाई वी ओपनड अप अ प्लेटफॉर्म फॉर बोथ मेन एंड फीमेल. राइट. ऑल्सो जैसे सर ने कहा कि 178 एप्लीकेशंस आए आपके पास, तो उसके लिए क्या कुछ प्रोसेस था और कितनी कैटेगरीज में आप लोग डिवाइड करने वाले हैं, जो बिजनेसमैन है, जो एंटरप्रेन्योर्स हैं उनको? सो दैट आर 21 अवार्ड कैटेगरीज. अलग अलग कैटेगरीज नॉमिनेशन के लिए दिए हैं. एक आइडिया रहेगा, मैंने नॉट दे हैव नॉट स्टार्टेड द बिजनेस बट आइडिया है, तो आइडिया से लेके वो आर ऑलरेडी एस्टैब्लिश्ड. ऐसे अलग अलग 21 कैटेगरीज हम लोगों ने एस्टैब्लिश किए हैं और हमारे इंटरनल टीम्स के पास उसके SOP सब रेडी है. एंड एज वी हैव ऑलरेडी रिसीव्ड, वी हैव ऑल्सो स्टार्टेड द प्रोसेस वेयर वी हैव स्टार्टेड मेकिंग कॉल्स एंड टेकिंग देयर इंटरव्यूज ऑन द टेलीफोन. एंड देन वी हैव केप्ट द 2-day ट्रेनिंग. तो वो जो हम लोग अभी वी हैव केप्ट इट ओपन टिल 11th of December. तो 11 दिसंबर तक जितने एंट्रीज आएंगे उनको हम लोग शॉर्टलिस्ट करके देन विल बी गिविंग द ट्रेनिंग. ऑल्सो सोशल मीडिया बहुत अभी वास्ट हो गया है, तो क्या उसके ऊपर कुछ प्रमोशन करने का प्लान है आप लोगों का? अगर उस बारे में कुछ बताएं कि प्रमोशन के लिए क्या स्ट्रेटेजीज होने वाली है? प्रमोशन के लिए हम लोगों ने The promotions has already been started in the social media, whereby we are leading the leads campaign as well as the form fill-ups campaign. And हमारा जब भी organization हम लोग budgeting कर रहे थे, तो I was surprised कि मीनल मैडम और मधुरा मैडम दोनों ने बोला कि जो भी sponsor amount होने वाला है, उसमें से 60% of the budget is sanctioned for the social media management. So that much level of Facebook ads, Instagram ads and PPC AdWords are running. And उसमें से हम लोग को around 68% CPM rate पे we are getting the engagement. So yes, the campaigns have been running to take the entries. And while running the campaigns, the main motto is the campaigns are run in a way whereby we are targeting the upcoming startups, the startups which are already established falling under the MSME category, and we are getting a great response on that as well via the forms. Okay. और जानना चाहूँगा कि क्या पूरे इंडिया को आप लोगों ने टारगेट किया या फिर सिर्फ महाराष्ट्र? नहीं, अभी उसके ऊपर मैं बताना चाहती हूँ. आई वॉज द प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स. आई वॉज द ओनली लेडी बिकेम द प्रेसिडेंट. तो इसीलिए मेरे कॉन्टैक्ट्स है ही, महाराष्ट्र में भी है, महाराष्ट्र के बाहर भी है. तो महाराष्ट्र में नाउ आई एम द वाइस प्रेसिडेंट ऑफ MEDC, महाराष्ट्र इकोनॉमिक डेवलपमेंट काउंसिल, जहाँ ऑल चेंबर ऑफ कॉमर्स हैव कम टुगेदर एंड दिस ऑर्गेनाइजेशन इज द मीडिएटर बिटवीन द ऑल चेंबर्स एंड द गवर्नमेंट. सो मेरे कॉन्टैक्ट्स महाराष्ट्र में तो है ही. So we गोवा have चेंबर इज appealed देयर the विद other- अस, देन फिकी इज देयर विद अस. मीन्स जो जो हमारे पहचान वाले हैं उनके साथ डायरेक्टली 1-to-1 बोल के उनके प्रेसिडेंट को भी बोल रहे हैं हम लोग we are coming with this type of award. So we are telling them to put it on with their help also, we are taking their help. तो उन्होंने भी हमारा जो ये है अवार्ड शो का इंफॉर्मेशन है, दे हैव शेयर्ड इट विद देयर मेंबर्स एज वेल. सो ऑल द चेंबर ऑफ कॉमर्स जो है ऑल ओवर इंडिया, दे हैव आल्सो कम विद अस. देन देयर आर सम सेल्फ हेल्प अदर ग्रुप्स, वुमेन एंटरप्रेन्योर्स ग्रुप्स, उनको भी हम लोगों ने अप्रोच किया एंड दे हैव आल्सो शेयर्ड विद देयर नेटवर्क. सो इट इज़ ओपन फॉर ऑल. सो इट इज़ नॉट जस्ट लाइक कि आमी उद्योगिनी के आप मेंबर हो तो खाली आप ही नॉमिनेट कर सकते हो. इट इज़ दिस प्लेटफॉर्म इज ओपन फॉर ईच एंड एवरीवन थ्रू आउट इंडिया. अभी एक मैजिक नाम की संस्था है, वो औरंगाबाद की है, तो दे आर ऑल्सो थ्रू आउट इंडिया दे आर वर्किंग. सो वी आर देयर विद देम ऑल्सो. तो ऐसे जो जो हमें मालूम है उनको हम कांटेक्ट कर रहे हैं. मैम आप कुछ ऐड करना चाहेंगे इसमें? ये अवार्ड में एक और बात है कि आर्टिस्ट, ये कैटेगरी कभी उद्योगी में नहीं आता है, तो आर्टिस्ट को भी हमने उद्योजक माना है. ये थोड़ा अलग बात है. दिस इज अ मीडिया बिजनेस विंग आई कैन सी, क्योंकि मीडिया में भी देर आर अपॉर्चुनिटीज. So any artists coming on board to promote, or we can say as a brand ambassador, something which you can talk about that. ऐसा कुछ प्लान हो अगर तो share अभी करें. तक तो कुछ प्लान नहीं है बट वील थिंक अबाउट इट फॉर श्योर. Okay, and any message you would like to give to audience? बेसिकली हा अवॉर्ड, हे अवॉर्ड जे आहे ते जास्तीत जास्त लोकांनी त्याचे फॉर्म फिलअप करावेत, कारण 11 तारखेपर्यंत ही ओपन आहे, ऑनलाईन प्रोसेस आहे. त्याला कुठल्याही प्रकारची एंट्री फी नाही आहे महत्त्वाची. नाही तर बऱ्याच अवॉर्डला तुम्हाला इतके पैसे भरा असं असतं, तर देर इज नो एंट्री फी.
त्यामुळे तुम्ही तुमचं जे काही माहिती आहे आणि फॉर्म पण अगदी सोपा आहे, तर त्यामुळे फॉर्म सोपा असल्यामुळे तुम्ही, मी तर प्रत्येकाला म्हणते तुम्ही तर बराच, पण तुम्ही तुमच्या बिझनेस ग्रुपना सांगा. तर अशा तऱ्हेने जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यात पार्टिसिपेट करावं. आणि तुम्हाला हे जे बिझनेस ट्रेनिंग आहे ते पण महत्त्वाचं आहे. त्या बिझनेस ट्रेनिंगनंतर तुमचा पण एक व्ह्यू, म्हणजे तुमचा विजन बदलेल असं मला वाटतं. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी पार्टिसिपेट करा आणि 16-17 तारीख रिकामी ठेवा, कारण 16ला फर्स्ट राऊंड आहे आणि 17ला फायनल राऊंड आहे. तर ह्या दोन्ही दिवशी आमचे सगळं स्पॉन्सर्स तर आमच्याबरोबर असतीलच, पण तुम्ही पण सगळेजण 17ला अवश्य हजर राहा आणि तुम्हाला पण वेगवेगळी लोक भेटतील त्या दिवशी. तर ते महत्त्वाचं आहे. आणि याच्यातून शेवटी नेटवर्किंग, बिझनेस नेटवर्किंग, गव्हर्नमेंट स्कीम्स या पण गोष्टी लोकांपर्यंत पोचतील. ऑल्सो जैसे मैम ने कहा कि एक ट्रेनिंग भी दी जाएगी जो बिजनेसमैन और एंटरप्रेन्योर्स हुआ, वो उसके बारे में कुछ बताइए कि किसका आइडिया था और कैसे आप लोग इम्प्लीमेंट करने वाले हैं उसको. क्या सारे जो 178 जो एंट्रीज आई है सारे लोगों को ट्रेनिंग मिलने वाली है या फिर जो 21 कैटेगरीज है उनमें जो सिलेक्ट होंगे? सो हम लोग जो फर्स्ट 100 टॉप 100 नॉमिनेशंस जो हम लोग सेग्रीगेट करने वाले हैं वो लोगों को वी आर गोना गिव दिस ट्रेनिंग. तो ट्रेनिंग बहुत टाइम ऐसे होता है कि एक लेडी है जो ऑलरेडी बिजनेस कर रही है बट फिर भी कहाँ ना कहाँ वी फाइंड कि शी इज़ लैगिंग बिहाइंड. सो इसके लिए वी हैव ऑर्गेनाइज दिस 2-day ट्रेनिंग वर्कशॉप वेयर जो कुछ भी फ्लॉज रहेंगे सो दे शुड ओवरकम दैट एंड ऑब्वियसली दैट शुड इवेंचुअली हेल्प देम टू प्रोग्रेस एंड प्रॉस्पर इन देयर बिजनेस. तो ये बेसिक आइडिया था जो हमारे मन में था कि बहुत टाइम there is some loophole, so we want that कि whoever is there, whoever gets the awards, वो लोग they should be like those 100 people I will say they all are winners because वो लोग जो इतने सारे nominations से categorize होके जो top 100 हम लोग select करेंगे, so they all are winners because eventually they all are getting something out of it, networking हो या उनका training program हो. सो वो एक दिमाग में था कि दे शुड बी एट द टॉप क्लास. दैट इज़ द रीज़न वाई वी हैव अरेंज्ड दिस ट्रेनिंग. एंड अगेन आई से कि दिस ट्रेनिंग इज़ ऑल्सो फ्री ऑफ कॉस्ट because many a times it happens that there is amount which is kept. Registration is free but the training is charged. So here there is nothing, whatever is there is transparent enough and the training is also free. Thank you so much and all the best. Just one